आई, अगं प्रयत्न तरी करते ना ती. कोणाची आयडिया होती ही सगळी? राहू दे, नको सांगूस. हे जे काही चाललं होतं त्यावेळी तू काही बोलला नाहीस. तुझ्या चेहऱ्यावर तिच्या विजयाचा आनंद होता. काय पोरखेळ चालला होता सगळा. म्हणजे याचा अर्थ की तुला हे सगळं मान्य आहे. तसं नाहीये अगं काही. मग मान्य नाहीये का? तू मला शब्दात नको पकडूस. बस आई, बस. का आता इतकंही ऐकणार नाहीयेस माझं? घे. अशोक, काही दिवसांपूर्वी मी तुला विचारलं होतं की तुझं काय म्हणणं आहे, तू कोणाच्या बाजूने आहेस. जे उत्तर तू दिलं होतंस त्याच्याबरोबर विरोधात वागतोयस तू. मला काय म्हणायचंय, आपण एकाच घरात राहतो ना सगळे. का सतत दोन बाजू पाहिजेत? का आपण एकाच बाजूने नसावं सगळे? म्हणजे मला तुम्हाला दोघींना एकाच बाजूला आणायचंय. हे शक्य नाहीये, तुलाही माहितीये. ती मुलगी मला या घरातच नकोय, तर आम्हाला एकत्र आणण्याचा अट्टहास कशासाठी करतो? कारण मधल्या मध्ये मी मरतो, मला त्रास होतो, मी अडकलोय. मग नको अडकूस, थांब माझ्या बाजूनीच. बाई, मला एवढंच म्हणायचंय की नेहमी शिवा चुकीची असते असं नाही ना. मला असं म्हणायचं नाही की तुझं म्हणणं चुकीचं आहे, पण शिवाही बरोबर असू शकते ना. ठीक आहे, मग माझंही एक म्हणणं ऐक. काही दिवसांपूर्वी तू मला आणि कीर्तीला एक वचन दिलं होतंस, आठवतंय? नाही विसरला असेल तर मी आठवण करून देते. शिवाला मी बायको म्हणून कधीही स्वीकारणार नाही असं म्हणाला होतास तू. आशू, आज तागायत तू माझं म्हणणं कधी टाळलं नाहीस रे, आणि यापुढेही टाळणार नाहीस अशी अपेक्षा करू शकते ना मी. किती वेळ झालाय त्याला जाऊन. राहिला कुठं अप्पर? आला 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 आला. हळू 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 ये, हळू ये. काय झालं, एवढ्या धापा कशाला टाकतोयस? हा, दम खा जरा. दिव्याचा पत्ता मिळाला. अरे काय? दिव्याचा पत्ता मिळाला. कुठं? हे बघ, आता आपण झोपूया मस्त आणि उद्या जाऊया. ए, उद्या काय? मग? आत्ताच जायचं. आत्ता? मग अरे ती काय करते, कुठं राहते, काय खाते, काय समज मला बघायचंय. जाऊ चल जाऊयाच. ए, जाऊया काय? अरे म्या काय म्हणते, पण गावात लोकांनी आपल्याला ओळखलं तर? ते तर जाऊ दे, दिव्याला बघितलं तर दिव्याला कळल की आपण तिचा पाठलाग करत आलोय. ती काय करायला पाहिजे? आजी, मी पण तोच विचार करतोय, काय करायचं. काय झालं? आधी हसून घे, बर बोल. मग उगाच नाही तुला घेऊन आले बरोबर. मला माहिती आहे तू एकटाच कामाचा आहेस. तुझ्या एकट्याच्या डोक्यात ना वेगवेगळे आयडिया येत असतात. चला उठा आता. जरा जेवण जाऊया. जेवायला जेवायला चल, जेवायला जेवायला. बापरे, मोठी.
हे ऐक शिवा, ऐक ऐक ना. आय एम सॉरी. का सॉरी का? अगं दिव्याचं पेंटिंग ह्याच्यात मी ऍक्च्युली खूप आधी केलं होतं, आता नाही केलंय. अरे पण सॉरी का बोलतो? खरंच खूप चांगलं काढलंयस, मला खूप आवडलं. मी तर तुला शाबासकी दिली पाहिजे, का? कारण खूप चांगलं आहे. हा, मला सांग, कुठल्या क्लासला वगैरे जायचंस का? मग क्लासला वगैरे कधीच नाही गेलो मी. मी असं कधी फॉर्मली शिकलो पण नाही. पण जेव्हा लहानपणी बोर व्हायचं मला किंवा काही करायला नसायचं, तेव्हा आई मला जबरदस्ती पेंटिंग करायला बसवायची. ती म्हणायची की डोळे बंद कर, इमॅजिन कर, तुझ्या डोक्यात जे येईल ते कागदावर उतरव. आणि मग मी ते करत राहिलो, मला त्याची सवय लागली आणि नंतर सरप्राइझिंगली आवड लागली. अच्छा, म्हणजे अजून एक गोष्ट तुला सीताईंमुळे मिळाली. अजून एक काय, अशा बऱ्याच गोष्टी मिळाल्या. काय झालं? काय विचार करतेस? एक ना पेंटिंग काढायचं, कोणाचं? कळेल तुला. म्हणजे कशी दिसते म्या? आई शपथ आजे, तू एक नंबर, वरचाच क्लास. मग नाही 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 नाही, अरे नाही नाही म्हणजे काय झालं ते सांग की. गॉगल घाला, गॉगल बघ. अरे वय की राहिलंच की. आता सांग. आई शपथ एक नंबर. एक मिनिट थांब. भाई बायाची अप्परला घेऊन का गेले असतील रे? मला काय माहिती, काहीतरी त्यांचं महत्वाचं काम असेल म्हणून घेऊन गेला असतील ते. हा, ते दिव्याताईने लावलं असणार कामाला. बाई सही जवाब, असंच करते ती. पोरांनो, तुम्ही जरा कामात आहात का? हो. बरं, मग मी नंतर येते. नाही नाही, या थांबा. अहो काकू, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो, त्याचं काय आहे ना, आई आणि अप्परची जरा काळजी वाटत होती. म्हणजे एक फोन केला असता तर बरं झालं असतं. अहो काकू, अहो तुम्ही विचारता काय? डायरेक्ट ऑर्डर सोडायची. हा, फोन ला आवाज, फोन ला. स्पीकरवर टाक ना. आजे, अगं बॅटरीचा कॉल आलाय. अरे त्याला सांग नंतर कर म्हणू, आधी काय. महत्वाचं काहीतरी असेल. एक मिनिट थांब. हॅलो, काय बाई, हा? एक दिवस गॅरेजात नाही आलं तर एवढी आठवण काढणार तुम्ही? तुम्ही पण ना. ए गप्पे, आठवण यायला लागली. इथं काकू आले, त्यांना आजी सोबत बोलायचंय, त्यांना फोन दे. काकू घ्या. आजी आजी, काकू आले, त्यांना बोलायचं. एक मिनिट. बोल ग वंदी, काय झालं? अहो काही नाही हो, जरा काळजी वाटत होती म्हणून फोन केला. अगं तुला सांगितलं का नाही की आमची काळजी करू नगस म्हणून? मग आता काय काळजीतच बुडून राहणार आहेस का काय? तसं नाही हो, पण ते जाऊ दे. मला सांगा, ते दिव्याचं काही कळलं का? नाही का अजून? हा, फक्त एवढंच कळलंय की या गावात हाय ती. आता बाकीचं समजा कळायला वेळ लागेल नाच पडासा. बरं, मग आता? आता काय माहिती काढायची समधी. हे भगवंती, अगं आपलं लेकरू आहे का नाही ते? मग असं अर्धवट सोडून येणार काय? अजाबात नाही, समधी माहिती काढणार आणि मगच येणार. अहो पण नाही, म्हणजे मला काळजी वाटते हो. तिथे कसं राहणार तुम्ही? अगं म्या काय म्हणते, तू अजाबात टेन्शन घेऊ नगस. अगं अप्पर आणि म्या आहे ना, आणि समज सांभाळून घेऊ, नग काळजी करूस. बरं बरं, नाही सांगत मी, पण काळजी घ्या, सांभाळून राहा. हा, आता फोन ठेव. बरं पोरांनो, हा विषय कोणाला कळता कामा नये. म्हणजे हे जरा आपल्यातच राहू द्या. बाहेर कोणाला कळलं तर उगाच नसती गडबड व्हायला नको. एक तर जगदीश भाऊजी पण घरी येऊन गेलेत. त्यांना काही कळलं तर
नाही काकू, तुम्ही ना कसलंच टेन्शन घेऊ नका, कुणाला काहीच नाही कळणार. बरं मग तुमचं चालू द्या, मी येते हा. आणि थँक्यू बरं का. वास का काकू. चला. ये भाई लोक, मी पण जातो, ट्युशनला वेळ होतोय. काय रे काय चाललंय? काही काय नाही, बघताय तुम्ही? काही नाही, कुठे काय. नाही ते आम्ही म्हणजे तुम्ही तुम्ही किती सर्व गुण संपन्न आहात. अगं हो ना, सो क्यूट. आलो. आशू, संपदा काय चाललंय? काही नाही. काही नाही ग, एवढी तयार का होतेस? अभ्यासच करायचा आहे ना. ओ नो, आता आईला काय सांगू? संपदा काय विचारते मी? आई ते अगं फंक्शनला जायचंय ना. हा मी ना तुला सांगायलाच विसरले. फंक्शन? हा हे कधी ठरलं? आणि तू मला हे आधी का नाही सांगितलं? संपदा हल्ली तू मला काही सांगत नाहीयेस. आई 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 मला ना आत्ता जाऊ दे. रॉकी आलाय ना, आम्हाला अभ्यास करायचंय. मी तुला नंतर सगळं एक्सप्लेन करते ना प्लीज. बरं ठीक आहे, पण नीट अभ्यास करा. हो. जा. बाय बाय. काय करते यार? रेडी. काय असं का बघतोयस? नाही, काय नाही. मला एक सांग, आज एवढं सगळं का? एवढं सगळं? एवढं सगळं? ते असंच मला वाटलं म्हणून. ठीक आहे मग. ठीक आहे, फक्त ठीक आहे. हा मग अरे म्हणजे
मुलगी एवढी छान रेडी झालीये, तिची तारीफ करावी, 2-4 छान छान वर्ड्स यूज करायचे, काहीच नाही. सोड, ये चल आपण सेल्फी काढू. ये. नाही नाही, आधी अभ्यास मग बाकी सगळं. एक सेकंड. सेल्फी काढला तरच मी अभ्यास करेन. सांग, सेल्फी काढायची? ठीक आहे, काढूया. असाच मूड ठेवणारच का? नाही. मग स्माइल कर. छान स्माइल रॉकी. ये. तू ना एकदम बोर आहेस ना रॉकी. बदल मग टीचर. ते नाही होणार. बाप रे भाऊ, काय जेवण झालं होतं आज? मीला तुला सांगतो, लहानपणापासून मी याला बघितलंय. पिठलं भाकरी असली काय ऐकत नाही. अरे, तुम्ही दोघे असे का उभे आहात इथे? आम्ही ऍक्च्युली आईसाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलंय. पुन्हा एकदा बालिश प्रयत्न. कसं होणार आहे ग तुझं? कीर्ती, कुणासाठी काहीतरी करणं ही भावनाच किती महत्वाची नाही का? हो, पण मला काही गिफ्ट वगैरे नकोय. एक गिफ्ट घरात येऊन पडलंय ना, पुरेसं आहे ते. अगं आई, तू एकदा उघडून तर बघ. हा, शिवा, हे घ्या. वाव. ओपन करूया आपण. वाव, काकू तुझं पेंटिंग किती भारी आहे हे. बघू बघू. वा 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 अशोक, पुन्हा एकदा तुझं सुंदर असं पेंटिंग. आता सुंदर आहे का नाही माहित नाही, पण स्पेशल तर नक्की आहे. ते आईच ठरवेल. स्पेशल तर असणारच ना. तू आईसाठी काहीही करू शकतोस. तू आईला कधीच विसरणार नाहीस. अगदी नवीन व्यक्ती आयुष्यात आली तरी सुद्धा नाही. वेल, हे जे काही नवीन कोणीतरी आहेत ना, त्यांचीच आयडिया होती पेंटिंग करायची. हो ना, मला वाटलंच होतं की ही एवढी सुंदर कल्पना शिवाच्या डोक्यातून आली असेल. पण आशू, हा, हे चित्र तर तू काढलेस आणि कल्पना शक्तीचं म्हणा तर कल्पना खूप आहेत आपल्याकडे. बघतेच आहे मी घरात. पण ठीक आहे, म्हणजे तुझं कौतुक आहे. खूप खूप छान आलंय बाळा. सीता, कौतुक फक्त एकट्या आशूचं नाही, दोघांचं कौतुक आहे. का? कष्ट त्याने एकट्याने घेतलेत ना, मग कौतुक एकट्याच होऊ देत. हा, आता एखाद्याला सवय असतेच फुकटच कौतुक करून घेण्याची, त्याला आपण काही करू शकत नाही ना. नाही, पण खरंच आशू, शिवाने यात काय केलं? खरंय, या पेंटिंगमध्ये मी तसं काही केलं नाही, पण आता तर मी सीताईला काहीतरी करून राहणारच.